नमस्कार, मी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज। नेहमीप्रमाणेच आपण आज एका संवेदन विषयावर थोडंसं विचारमंथन करणार आहोत आणि या व्हिडिओमध्ये केज शहरामध्ये स्वतःला आलेला एक अनुभव मी आपल्याबरोबर शेअर करणार आहे। त्यापूर्वी हा व्हिडिओ करण्याच्या पाठीमागे जी पार्श्वभूमी आहे ती आपल्या सर्वांना ज्ञात आहे आणि सांगितल्यानंतर तर अगदी लक्षात येणारच आहे। मागच्या काही दिवसांपासून आपण वर्तमानपत्रामध्ये, पोर्टलवर, आमच्या माध्यमातून केज बस स्थानकामध्ये होत असलेल्या वारंवार चोरीच्या घटनाबद्दल ऐकत आहात। सरासरी दर आठवड्याला एका महिलेच्या पर्समधून, गळ्यामधून किंवा बॅगमधून दागिन्यांची चोरी झाल्याची घटना घडते। मागच्या कित्येक दिवसांपासून हे सर्रास घडत आहे। मात्र चोरी करणारे अगदी बेमालूमपणे चोरी करतात आणि पसार सुद्धा होतात आणि ज्या प्रवाशांचे सोने गेले आहे त्यांना डोक्याला हात लावून बसण्याशिवाय दुसरा पर्याय राहत नाही। सातत्याने होत असलेल्या या घटना आणि त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्यामुळे केज बसस्थानकामध्ये पोलीस चौकी असावी अशी सातत्याने मागणी होऊ लागलेली होती आणि त्याच अनुषंगाने बसस्थानकामध्ये पोलीस चौकी उभारली। पोलीस चौकी उभारली। सुरुवातीला काही दिवस त्या ठिकाणी त्या चौकीमध्ये पोलीस कर्मचारी थांबत होते। मात्र मध्यंतरीच्या काळामध्ये ती पोलीस चौकी रात्रीही आणि दिवसाही बंद राहू लागली आणि त्यामुळे बस स्थानकामध्ये चोरी करणाऱ्यांचे मनोबल वाढले आणि घटनांमध्ये वाढ होऊ लागली। दर 8 दिवसाला एका महिलेला संकटाला सामोरं जावं लागलं आणि याचा परिपाक म्हणून केजमध्ये इतर ठिकाणी जाण्यासाठी जे प्रवासी येतात ते अगदी जीव मुठीत घेऊन त्या ठिकाणी बसतात आणि कधी आपल्या पैशावर किंवा दागिन्यावर चोरटे डल्ला मारतील ही धाकधूक प्रवाशांच्या मनामध्ये कायम आहे। तर हे झालं चोरींचं, दिवसा घडणाऱ्या या घटना। अद्याप किती चोर हाताला लागले आणि किती मुद्देमाल हस्तगत करण्यात आला हे मात्र नागरिकांच्या लक्षात आलेलं नाही किंवा त्यांच्यापर्यंत हा मेसेज गेलेला नाही। दिवसा गाडीमध्ये चढताना किंवा उतरताना अशा प्रकारच्या घटना घडत आहेत। मी याच्यासाठी सांगायलो की हे दिवसा घडणाऱ्या घटना आहेत, मात्र आलेला अनुभव हा रात्रीचा आहे। 17 तारखेला मी स्वतः पुण्याला जाण्यासाठी कुटुंबासह नांदेड पुणे या गाडीचं रिझर्वेशन केलं होतं। रात्रीची वेळ त्यांनी 12 वाजताची दिली आणि त्यामुळे 11:30 वाजता आम्ही आमच्या कुटुंबियासह बस स्थानकावर जाऊन पोहोचलो। रिझर्वेशन झालेलं होतं त्यामुळे सीटचा, जागेचा प्रश्न नव्हता। आम्ही आपलं बिनधास्त त्या ठिकाणी जाऊन गाडीची वाट पाहत बसलो। मात्र 11:30 वाजता त्या ठिकाणी गेल्यानंतर 12 वाजले तरीही गाडी आली नाही। 12:30 वाजले तरीही गाडी नाही। मग 1 तास, अर्धा तास एवढा विलंब? ठीक आहे, गाडीला विलंब होऊ शकतो, मात्र त्या दरम्यान बस स्थानकामध्ये जे चित्र पाहिलं ते काहीसं वेगळं दिसलं। ज्यावेळेस 12-12:30 वाजले त्यावेळेस एकतर कुठलेच प्रवासी त्या ठिकाणी नव्हते। होते ते कोण तिथं? 2 मनोरुग्ण आणि 3-4 अगदी दारूच्या नशेमध्ये येऊन त्या ठिकाणी पडलेले लोक, एवढंच काय ते। आम्ही गेलो। आम्ही ज्यावेळेस त्या ठिकाणी बसलो त्यावेळेस इतर प्रवासी एकही नव्हता। सुनसान आणि अशा प्रकारचे व्यसनी आणि मनोरुग्ण त्यांच्या याच्यामध्ये त्या गाडीची वाट पाहत बसावं लागलं। ठीक आहे, पर्याय नव्हता, जायचं तर होतं। मात्र 12:30चे 1 वाजले तरीही नांदेड पुणे गाडी आली नाही।
आणि मग थोडीशी चिंता वाटू लागली. तेवढ्यात एक पांढरी कार, ज्या गाडीचा की फोटो वगैरे माझ्याकडे आहे, मात्र तो इथं दाखवण्याची काही गरज नाही, एक पांढरी मोठी इर्टिगा समान गाडी आली आणि त्याच्यातून 4-5 जण अगदी धिंगाणा करत खाली उतरले. गाडी क्रांती बुक स्टॉलच्या बाजूला लावली, उतरले. उतरल्यानंतर त्यांचा तिथं धिंगाणा सुरू झाला. 4-5 जण होते आणि प्रवासी एकही नाही. आम्ही फक्त 4 जण. त्यावेळेला माणसाच्या मनामध्ये थोडीशी भीती वाटल्याशिवाय राहणार नाही. मात्र याचा अनुभव घेत अगदी सतर्क राहून हे सर्व आम्ही पाहत होतो. 10 ते 15 मिनिट त्यांनी बसस्थानकामध्ये थोडासा धिंगाणा केला, पुन्हा बस स्टँडच्या पाठीमागे गेले आणि पुढे येऊन पुन्हा त्या ठिकाणी धिंगाणा सुरू केला. गाडी सुरू केली आणि निघून गेले. एवढ्यावरच त्या रात्रीमधील प्रकार थांबले नाहीत. 1 वाजले, 1:30 वाजले, तरीही गाडी आली नाही. आम्ही बसस्थानकामध्येच होतो. मात्र दुसरी एक प्रकर्षाने गोष्ट त्या ठिकाणी जाणवली. बसस्थानकामध्ये दर 10 ते 15 मिनिटाला मोटारसायकल वेगवेगळ्या येतात. एक जण, 2 जण, 3 जण असे वेगवेगळ्या मोटारसायकलवर बसलेले असतात. बसस्थानकामध्ये एका बाजूने मोटारसायकल घालतात, थोडंसं इकडं तिकडं पाहतात आणि तेवढ्याच वेगामध्ये पुन्हा निघून ये जातात. ही एका गाडीचं नाही, जवळजवळ अर्ध्या ते पाऊण तासामध्ये 10 ते 15 मोटारसायकल त्या ठिकाणी बसस्थानकामध्ये चक्रा मारून गेल्या. अगदी टार्गट आणि टुकार, ज्या शब्दामध्ये आपण म्हणतो टुकार, अशा प्रकारचे काही तरुण त्या ठिकाणी येऊन बसस्थानकामध्ये येतात, पाहतात आणि निघून जातात. मग नेमकं हे कशासाठी येतात, नेमकं बसस्थानकामध्ये ते पाहतात काय आणि त्यांना नेमकं पाहिजे असतं काय, अशा प्रकारची ही वेळ जर चुकून एखाद दुसरा प्रवासी चांगल्या स्थितीत येईल, त्याला जर त्या ठिकाणी थांबावं लागलं आणि अशा प्रकारचं जर वातावरण असेल तर तो नक्कीच भीतीच्या सावटाखाली त्या ठिकाणी थांबल्याशिवाय राहणार नाही. मग थोड्या वेळाने सुमारे 1:45 वाजता 2 पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी मोटरसायकलवर आले आणि एक टेम्पो जो थांबलेला होता त्या टेम्पोवाल्याची विचारपूस केली. बसस्थानकामध्ये आले आणि आमच्याशीही थोडंसं बोलले आणि निघून गेले. मात्र पोलीस कर्मचारी एक चक्कर मारतात, निघून जातात. मात्र हे रात्रभर या बसस्थानकामध्ये मोटारसायकलवर 4 चाकी गाडीमध्ये हे चक्रा मारणारे नेमके येतात कशाला आणि त्यांचा काय उद्देश आहे, हे मात्र सर्वसामान्य माणसाला समजत नाही. मात्र भीती मात्र नक्की वाटते. कारण महिला असतील, मुली असतील, कुठं प्रवासाला जायचं असेल आणि त्या ठिकाणी येऊन थांबलेले असतील आणि अशा प्रकारचा जर भयावह प्रकार त्यांना दिसला तर आजूबाजूला कुणीच नाही, ना सुरक्षा आहे, ना कसल्याही प्रकारचा गार्ड आहे, कंट्रोल रूम बंद, रिझर्वेशन खिडकी बंद. म्हणजे बसस्थानक प्रशासनाचा एकही व्यक्ती 12:30च्या पुढे मला वाटतं त्या ठिकाणी कुणीही थांबत नाही. कारण मी ज्या दिवशी त्या ठिकाणी होतो 2 वाजेपर्यंत त्या ठिकाणी, त्या दिवशी तर कुणीही त्या ठिकाणी नव्हतं. मग 150 गावांचे प्रवासी आणि 150 गावातील प्रवाशांना या बसस्थानकामधून प्रवास करावा लागतो. रात्री बेरात्री कधीही त्या ठिकाणी यावं लागतं. कारण 12 वाजता, 12:30 वाजता, 1 वाजता गाड्यांची टायमिंग आहे आणि प्रवाशाला कधी कुठे जावं लागेल हे काही सांगता येत नाही. त्याच्यामुळं बसस्थानकामध्ये दिवसाढवळ्या तर चोऱ्या होत आहेत, रात्रीचं काय. अशा प्रकारे कुठून प्रवासी आले, पुढची गाडी नाही मिळाली आणि त्यांना त्या बसस्थानकामध्ये जर थांबावं लागलं आणि अशा प्रकारच्या या सैराट मोटरसायकल धारकांचा अशी जर नजर असेल किंवा कुणीही 4 चाकीमध्ये घेऊन येत असेल आणि धिंगाणा करत असेल तर
नागरिकांची सुरक्षा करायची कुणी, हा एक मोठा प्रश्न आहे. चोऱ्या तर दिवसा वारंवार होऊ लागलेले आहेत, मात्र रात्रीचे हे प्रकार स्वतः अनुभवल्याने लक्षात आले आणि 1:30च्या नंतर आता काही गाडी येत नाही असा एक मनाचं म्हणजे निश्चय झाला. मात्र 2 वाजता नांदेड पुणे गाडी आली आणि त्या गाडीमध्ये बसून प्रवासाला निघालो. परंतु त्या 11:30 ते 2च्या दरम्यान बस स्थानकामध्ये जो काय अनुभव आला आणि जे काही एक पत्रकार म्हणून त्या ठिकाणी एक चित्र पाहिलं ते अतिशय भयावह आहे. त्यामुळे बसस्थानक प्रशासनाने, पोलीस प्रशासनाने या गोष्टीकडे गांभीर्याने पाहिलं पाहिजे आणि रात्री बेरात्री कोणी प्रवाशाला जर त्या ठिकाणी थांबावं लागलं तर त्याच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ नये याची सुद्धा गंभीर बाब ही गोष्ट त्यांनी लक्षात घेतली पाहिजे आणि प्रवाशांना सुरक्षितता दिली पाहिजे. अन्यथा त्या ठिकाणी जर काही लुटीचे किंवा अन्य काही प्रकार जर घडले तर जवळपास आजूबाजूला त्यांच्याकडे धावत येऊन त्यांना मदत करण्यासाठी कुणीही त्या ठिकाणी असणार नाही. आणि दुसरी एक गोष्ट, ज्या गाडीचा 12चा टाईम दिलेला होता ती गाडी जर 2 वाजता येत असेल आणि 2-2 तास 3-3 तास रात्री बेरात्री प्रवाशाला बसस्थानकामध्ये बसावं लागत असेल आणि सुरक्षेचा असा प्रश्न असेल तर केज बसस्थानकामधून रात्रीच्या वेळेस प्रवास करायला कुणीसुद्धा धाजावणार नाही किंवा बसस्थानकावर येणार नाही. एकतर ज्या काही टायमिंगच्या रात्रीच्या गाड्या आहेत, विशेषतः नांदेड पुणे, ही गाडी नेहमीच लेट येते अशा प्रकारचं त्या ठिकाणी सांगितलं गेलं. कधी 1:30ला येते, कधी 12:30ला येते, कधी 2ला येते. त्याच्यामुळं नांदेड पुणे गाडी आणि हे याचं परिचालन करणाऱ्यांनी एकतर ती गाडी वेळेवर धाडावी किंवा बंद तरी करावी. अशा प्रकारचा प्रवाशांचा जीव त्यांनी टांगणीला लावू नये एवढी एक त्यांना एक या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे. मात्र खरा आजचा प्रश्न आहे तो केज बसस्थानकामधील सुरक्षिततेचा. त्यामुळे केज बसस्थानकामध्ये जी काही पोलीस चौकी उभारलेली आहे त्या पोलीस चौकीमध्ये एक कर्मचारी कायम ठेवावा आणि बस प्रशासनाने सुद्धा आपली मालमत्ता आहे त्या ठिकाणी, कंट्रोल रूम काचाची आहे, त्याच्यानंतर रिझर्वेशन आहे, पार्सल ऑफिस आहे, याचीही सुरक्षितता महत्त्वाची आहे. त्याच्यामुळं त्याचीही खबरदारी घेण्यासाठी बस प्रशासनाने योग्य ती पावले उचलावीत आणि रात्री बेरात्री सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे, रात्री बेरात्री बस स्थानकामध्ये हे मोटरसायकलवर येऊन नेमकं ते काय पाहतात आणि त्यांना काय साध्य करायचं असतं याकडे पोलिसांनी थोडं काही दिवस त्यांचा पिछा पुरवला आणि या गोष्टीकडे जर लक्ष दिलं तर नक्कीच या गोष्टीवर पायबंद बसेल एवढीच माफक अपेक्षा. पाहत राहा सक्रिय न्यूज. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.